दाखवला आणि भरभरून मतदान करून निवडून दिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय महाराष्ट्र. प्रमुख आहे आणि भाजप आणि शिवसेना यांना मनापासून अभिनंदन का तेवढे भरघोस मतांनी निवडून आले. पण ही योजना अशीच चालू ठेवा. सगळ्या लाडक्या बहिणींचं मन आहे, पण एकच मुद्दा आहे, शेतमालाला भाव द्या. आणि शेतकरी आहे तर महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र कशामुळे ओळखला जातो? शेतकऱ्यामुळे. कृषी प्रधान महाराष्ट्र आपला. तेच व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे की नाही? लाडक्या बहिणींना कितीही एवढं खर्च करतो नवरा, पण नवऱ्याचं महिला कधीच ऐकत नाहीत. कारण भावाने लाडकी योजना सुरू केली आणि लाडकी योजना सुरू केल्यामुळे बहुमताने निवडून दिलं. कारण भावाचं ऐकलं हे सिद्ध बहिणीने करून दिलं. वाढवावं आणि आपले शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावं आमची. आणि आपले विचार व्यक्त करताना देवाला हात जोडून प्रार्थना सुद्धा केली की भावी मुख्यमंत्री या महाराष्ट्राला एकनाथ शिंदेच मिळो. CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार सह शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा संपन्न. नांदेड जिल्ह्यातील नवनिर्वाचित शिवसेना पक्षाचे आमदार आनंदराव तिडके पाटील बोंडारकर यांचा शिवसेना राज्य ग्रंथालय सेल जिल्हा नांदेडच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीने माननीय श्री आनंदराव तिडके पाटील बोंडारकर यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन आमदार म्हणून विधानसभेत पाठवल्याबद्दल लाडक्या बहिणींचा देखील सत्कार आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या सुविद्य पत्नी सौ सरस्वतीबाई तिडके बोंडारकर व बीजी देशमुख यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंदिरा सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सौ ज्योती देशमुख ह्या होत्या. तर आमदार आनंदराव तिडके बोंडारकर यांना दक्षिण विधानसभा मतदारसंघात बहुमताने निवडून आणण्यासाठी ग्रंथालय चालक व कर्मचाऱ्यांचे फार मोठे योगदान होते. यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील विजय देशमुख यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राज्य अध्यक्ष बीजी देशमुख, नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या सुविद्य पत्नी सरस्वतीबाई तिडके बोंडारकर, जिल्हा परिषद सदस्य माननीय शिवाजीराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नांदेड शहरासह आजूबाजूच्या परिसरातील उपस्थित शेकडो लाडक्या बहिणींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल ताशाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव कदम, रमेश कांबळे, संजय सुरनर, विश्वनाथ राऊत, शंकर मिरकुटे, पिराजी कदम, सोनटक्के, भायगावकर, LR इंगोले, कैलास जबादवार सोनखेडकर, सौ मंगला साखरे, सोमनाथ जोंधळे, सौ संगीता मॅडम यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना लाडक्या बहिणी म्हणाल्या. या ठिकाणी आपल्यासोबत लाडक्या बहिणी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. काय ताई आपलं नाव? सुषमा मोरे. कुठून आलात आपण? मी छत्रपती संभाजीनगर. आज जो बीजी देशमुख यांच्या वतीने या लाडक्या बहिणीचा सत्कार केला, यांना काय सांगणार आपण? यांचे मनापासून धन्यवाद. आज लाडक्या बहिणीचा सन्मान त्यांनी या मोठ्या प्रमाणात इथे केला आहे. सगळे शिवसेने प्रमुख आहे आणि भाजप आणि शिवसेना यांना मनापासून अभिनंदन का तेवढे भरघोस मतांनी निवडून आले. पण ही योजना अशीच चालू ठेवा. सगळ्या लाडक्या बहिणींचं मन आहे, पण एकच मुद्दा आहे, शेतमालाला भाव द्या. कारण की आज पडता जो शेतमालाचा भाव चालू आहे त्यामध्ये शेतकरी खालावत चालला आहे. आणि शेतकरी आहे तर महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र कशामुळे ओळखला जातो? शेतकऱ्यामुळे. कृषी प्रधान महाराष्ट्र आपला. त्यामुळे थोडंच माझं मन आहे शेतकऱ्यांसाठी काहीतरी मुख्यमंत्री साहेब तर मुख्यमंत्री होणारच ही आमची मनापासून इच्छा आहे. आणि आम्ही महाराष्ट्रात पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे का मुख्यमंत्रीच व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे की नाही? लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी पुढचे होणारे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी माननीय एकनाथरावजी शिंदेच व्हावे. आणि त्यानंतर जे लाडक्या बहिणी आहेत त्यांनी संदेश देखील दिलेला आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणींचे जे शेती असतील त्या शेतीला देखील तेवढाच मालाला भाव मिळावा याकरता देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि त्यांना संदेश दिलेला आहे. या ठिकाणी बऱ्याचशा आपण या ठिकाणी लाडक्या बहिणीची चर्चा करणार. काय नाव आहे?
माझं नाव मंगल श्रीकांत साखरे, जय मल्हार सेना नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून काम करते. या ठिकाणी आज बीजी देशमुख साहेबांनी सत्कार ठेवला होता लाडक्या बहिणीचा. तर त्यामध्ये आमच्या भगिनी आल्या होत्या, सरस्वती ताई, आणि त्यांनी असं महिलांना त्यांनी सत्कार करून त्यांना असं दाखवून दिले की त्यांना ऊर्जा निर्माण केली महिलांची, की त्यांनी अजून ही लाडकी योजना तर सुरू आहेच, पण यापुढे हे महिलांनाच आम्ही व्यासपीठ हे देणार, कारण महिला इमानदार असतात, प्रामाणिक असतात, असं त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. आणि महिलांनी असं सिद्ध केलेलं आहे. आज नवऱ्याचं महिला कितीही एवढं खर्च करतो नवरा, पण नवऱ्याचं महिला कधीच ऐकत नाहीत, कारण भावाने लाडकी योजना सुरू केली आणि लाडकी योजना सुरू केल्यामुळं बहुमताने निवडून दिलं, कारण भावाचं ऐकलं हे सिद्ध बहिणीने करून दिलं. आणि माझी कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांचे सोयाबीन घरामध्ये पीठ व्हायले, त्यांनी भाव वाढवावं म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे. एवढंच माझी विनंती कळकळीची आहे की सोयाबीनचे पण भाव वाढवावं आणि आपले शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावं, आमची एवढी घोषणा आहे. या ठिकाणी नांदेड परिसरातील सर्व महिलांची म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींची विनंती आहे. या ठिकाणी नंतर देखील जे मुख्यमंत्री या ठिकाणी होत आहेत ते देखील या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत. या नांदेडकरांचा आवाज नक्कीच या ठिकाणी मुंबईच्या भवनात जाईल आणि या ठिकाणी पुढे होणारे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच होतील असे या नांदेडकरांच्या वतीने सांगण्यात येत आहे. पहिल्या प्रथम माझ्या लाडक्या बहिणीला जय महाराष्ट्र, माझ्या लाडक्या भावाला आणि त्यापुढे माझ्या बांधवांना जय महाराष्ट्र. तुम्ही इतकं सगळ्यांनी प्रेम दाखवलं आणि भरभरून मतदान करून निवडून दिलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपल्यासोबत ग्रंथालय सेलचे अध्यक्ष बीजी देशमुख देखील आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करत आहोत, ज्यांनी या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार माननीय शिवसेनेचे आमदार आनंदरावजी बोंडारकर यांच्या सुविद्य पत्नी तसेच या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता. त्यानिमित्त या ठिकाणी आपण बीजी देशमुख यांच्याशी चर्चा करत आहोत. सर, काय सांगणार त्या कार्यक्रमाविषयी? आज या ठिकाणी राज्य ग्रंथालय सेलच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा इफेक्ट, याचा फायदा युती सरकारला झाला आणि त्यामुळं या लाडक्या बहिणींचं पक्षाच्या वतीनं कुठंतरी नोंद झाली पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, या विचारानं, या प्रेरणेनं आज आम्ही आमच्या या जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या म्हणून ज्या मतदारसंघामध्ये काम केल्या त्या सर्व महिला कार्यकर्त्यांचं लाडक्या बहिणी म्हणून आम्ही त्यांचं ग्रंथालय सेलच्या वतीनं, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि नवनिर्वाचित आमदार आनंदरावजी तिडके साहेबांच्या सौभाग्य पत्नी सरस्वतीच्या हस्ते आज त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे. या ठिकाणी आज आपल्या या सत्कार सोहळ्याला नांदेड शहरातूनच नाही तर नांदेड जिल्ह्यातील शेकडो महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. तर या ठिकाणी त्या महिला काय संदेश दिला आपण? ज्या उत्साहामध्ये या ठिकाणी महिलांची उपस्थिती होती त्या महिलांचा उत्साह पाहता असं लक्षात येतंय सर्वांच्या मनामध्ये एकच भावना आहे, सर्वांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, या महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबच झाले पाहिजे, ही त्यांची तळमळीची इच्छा आहे. अनेक महिलांनी आपले विचार व्यक्त करताना देवाला हात जोडून प्रार्थना सुद्धा केली की भावी मुख्यमंत्री या महाराष्ट्राला एकनाथ शिंदेच मिळो, अशी त्यांची कळकळीची विनंती ईश्वराला सुद्धा आहे. आणि आमची सुद्धा शासनाकडं, जनतेकडं आणि सर्व युती पक्षाकडं विनंती आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भावी निवडणुका जर झाल्या तर एकतर्फी युतीचा विजय नक्की होईल. ग्रामीण भागामध्ये शिंदे साहेबांचा नावाचा एक ठसा उमटलेला आहे, त्यांचं नाव घराघरामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यांची लोकप्रियता हीच युती पक्षाचा विजय आहे. तसेच मी ग्रंथालय सेलचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मला जे पक्षाने जबाबदारी दिली होती ती जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण पाडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्यासोबत माझ्या टीमनं वेगवेगळ्या पद्धतीनं काम करून शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा, युती पक्षाच्या उमेदवारांचा विजय करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे.
मी सतत 10 दिवस सरासरी दररोज 12 ते 14 गावं, त्या ज्या गावामध्ये ग्रंथालय अशाच गावांना आम्ही त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन विचाराचं आदान प्रदान करून त्यांच्या माध्यमातून त्या गावातील जास्तीत जास्त मत शिवसेना उमेदवाराला कसं मिळेल याचा विचार विनिमय केला। त्याचा फायदा ग्रंथालय कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केल्यामुळं एवढा मोठा फायदा झाला की आज प्रत्येक गावच्या ग्रंथालयाच्या बूथची सरकारनं पक्षानं चौकशी केली तर मी या ठिकाणी आत्मविश्वासानं सांगेल त्या बूथमध्ये सर्व अधिक मताची लीड ग्रंथालयीन कार्यकर्त्यामुळेच मिळाली आहे, हे कोणी आता नाकारू शकणार नाही। कमी काळामध्ये आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। एवढ्या कमी काळामध्ये या जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येनं महिला ग्रंथालयीन पदाधिकारीची संख्या जी आली, या ठिकाणी मान्यवर आले, पत्रकार बांधव आले, प्रसार माध्यम बांधव आले, या सगळ्यांचं मी या कार्यक्रमाचा संयोजक म्हणून सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। त्यांच्याकडून पुनश्च सहकार्याची अपेक्षा करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। या ठिकाणी शिवसेना ग्रंथालय सेलच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम लाडक्या बहिणी आहेत त्यांचा सत्कार आयोजित केला होता आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेकडो लाडक्या बहिणींनी या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रमास उपस्थित राहून हा कार्यक्रम संपन्न केला आणि त्यानंतर या ठिकाणी असा संदेश देखील दिला की या ठिकाणी यापुढचे होणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच होतील आणि त्यांना संदेश देखील दिला की या ठिकाणी आपण या लाडक्या बहिणीबरोबर शेतकऱ्याचा देखील विचार करावा। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड। धन्यवाद।